नमस्कार. माझे नाव चार्वी आशिष पाटील आहे. मी श्रीमती पार्वतीबाई विद्यालय चिंचवड या शाळेत इयत्ता 2री मध्ये शिकत आहे. अभिवाचन स्पर्धेसाठी मी प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगणारा उतारा निवडला आहे. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आजच्याच दिवशी 1950 साली भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दांसोबत आपल्या देशाने लोकशाहीचा भक्कम पाया रचला. टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, अर्थात लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण एक स्वतंत्र देश चालवण्यासाठी गरज असते ती नियमांची आणि कायद्यांची. हे नियम व कायदे ज्यात लिहिलेले असतात त्या पुस्तकाला संविधान म्हणतात. ते कायदे आणि नियम बनवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि भारताचे संविधान तयार झाले. संविधान म्हणजे देशाचे शासन कसे चालेल, सरकारची रचना, अधिकार आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य ठरवणारे मूलभूत नियमांचे सर्वोच्च पुस्तक आहे, जे देशाचा पाया म्हणून काम करते. 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत, 22 मुख्य भाषा व 19,000 बोलीभाषा असलेला भारत, 6 मुख्य धर्म व अगणित जाती जमातींमध्ये विभागलेला भारत एकसंघ ठेवण्याचे काम संविधान करते. यामधूनच संविधानाच्या प्रचंड व्याप्तीची प्रचिती येते. विविधतेत असलेली एकता ही आपली शक्ती आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी इज द ब्युटी ऑफ इंडिया, वेअर डिफरन्सेस बिकम द थ्रेड्स दॅट वीव अ व्हायब्रंट टेपेस्ट्री ऑफ स्ट्रेंथ अँड हार्मनी. आजचा दिवस केवळ सण नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा, अधिकारांचा आणि कर्तव्यांचा उत्सव आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे मानाचे बिरुद मिरवणाऱ्या आपल्या लोकशाहीने नुकताच अमृत महोत्सव साजरा केला आहे. 75 वर्ष पूर्ण केली आहेत. याचा आपल्याला निश्चितच अभिमान असायला हवा. मित्रांनो, पुढील 20 वर्षात आपण आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करणार आहोत आणि त्यावेळी देशाची धुरा आपल्याच खांद्यावर असणार आहे. त्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न करायला हवे, सुजाण नागरिक बनायला हवे. त्यासाठी आपल्याला आपल्या कर्तव्याची जाण असायला हवी, सिविक सेन्स असायला हवा. चला तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण एक संकल्प करूया, संविधानाची प्रतिष्ठा जपूया, आपली कर्तव्ये पार पाडूया, भारताला महान बनवूया. धन्यवाद.